सिन्नर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा होणारी वास्तू म्हणजे इतिहासकालीन हेमाडपंथी शैलीतील गोंदेश्वर मंदिर व मंदिर परिसर सध्या समस्येच्या गर्तेत आणखी एका कारणाने अडकत चालले असून सध्या तो भाविकांचे श्रद्धास्थान कमी तर प्रेमी युगलांच्या प्रेमाचे साक्षीदार व आश्रयस्थान बनत आहे। यामुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात तर आलेच आहे, मात्र प्रेमी युगलांचे ओंगळवारी दर्शन येथे येणाऱ्या पर्यटक व भाविकांना घडत आहे। मंदिर म्हटलं की आपोआपच आपले मस्तक खाली झुकते व दर्शन घेण्यास मन परावृत्त होते। आपल्या पायातील चप्पलही आपोआप बाजूला होते। मात्र अशा पवित्र ठिकाणाची नासाडी काही प्रेमीयुगलांकडून होत आहे। प्रेम करणे हा काही गुन्हा नाही, तो तर सर्वांचा हक्क आहे, मात्र त्याचे ओंगळवाणी प्रदर्शन आणि तेही मंदिराच्या भिंतीवर म्हणजेच आपल्यासाठी लज्जास्पद गोष्ट आहे। तालुक्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाणारा गोंदेश्वर मंदिर सध्या प्रेमीयुगलांचा आश्रयस्थान बनला आहे। जे प्रेमी युगल या ठिकाणी तासनतास निवांत वेळ घालवतात आणि प्रेमाची निशाणी म्हणून मोठमोठ्या अक्षरात मंदिराच्या भिंतीवर आपली नावे लिहून प्रदर्शन मांडतात। देशाच्या बाहेरून येणारे पर्यटक येथील कलाकृती मनी साठवण्यासाठी येतात आणि सिन्नरकरांचे हे कृत्य पाहून सिन्नरचे नाव मलिन करतात। हा प्रकार गोंदेश्वर मंदिरात सर्रास सुरू असून येथील सुरक्षा रक्षकही कोणत्या कोपऱ्याची सुरक्षा करण्यास मशगूल असतो हे त्यांनाच माहिती। तरी कुठल्याही प्रेमी युगलांनी आपल्या प्रेमाचे असे ओंगळवाणी दर्शन मंदिर परिसरात घडवू नये अशी अपेक्षा येथे येणाऱ्या भाविक व पर्यटकांनी व्यक्त केली आहे। SN न्यूजसाठी अक्षय गायकवाड।